एकच गड्डी पालकची आणि तेही खूप मोठी होती. तर म्हटलं आता काय करावं, तर धपाटे तर आम्ही बनवणारच होतो. तर मम्मीला मी आयडिया सजेस्ट केली की आपण काय करूयात, पालकचं ना आता खूप मोठी पालक आहे, ती एका वेळी तर खाऊन होणार नाही, तर त्याच्या 3-4 वेळा आम्ही उपयोग केलेला. तर म्हटलं मम्मी आता आपण धपाटे बनवतोच आहे, तर मग काय करू आपण त्याच्यामध्ये ना पालकची प्युरी करून टाकूयात, म्हणजे हेल्दी पण होईल आणि खाऊन पण होईल, तेवढी संपेल सुद्धा. तर मग आम्ही तयारीला लागलेलो. खरं तर मी असा हा व्लॉग ना फर्स्ट टाईमच करत आहे. होप्स तुम्हाला आवडेल. मला म्हणजे करताना पण ना खूपच म्हणजे किचकट झालं. मी कधी केलेलं नाही पूर्ण असं किचनचा ओव्हरऑल व्हिडिओ. तर मी म्हणजे लिटरली एवढा 5 मिनिटाचा व्हिडिओ हा मी आय थिंक 18 ते 20 मिनिटापर्यंत मी शूट केलेलं. तर त्यामुळे मला ना सिरियसली आता हा तुम्ही ब्लॉग बघत असाल ना, तर नक्की कळवा कसा झाला आहे, आणि यापुढेही तुम्हाला असे माझे किचनचे व्हिडिओ बघायला आवडतील का, तर नक्कीच सांगा. कारण की तुमच्याकडनं काही रिस्पॉन्सच नसतो. आता मी ना घरीच बसलेले आहे, म्हटलं काहीतरी स्टार्ट करावं, काहीतरी इन्कम सोर्स तर असायलाच हवा. तर माझं ना हे एक एन्जॉयमेंट पण आहे आणि एक इन्कम सोर्स क्रिएट व्हावा, जनरेट व्हावा, यासाठी सुद्धा मी ही थोडीशी मेहनत घेते आहे. तर नक्की सांगा, कारण मी ना असा पद्धतीचा व्हिडिओ कधी केलेला नाही आहे. तर इतकं मला फोकसिंगसाठी ना प्रॉब्लेम होत होता. मला कळतच नव्हतं की यार कसे जे किचनचे व्हिडिओ बनवतात वगैरे, डेली व्लॉग बनवतात, तर ते कसं सेट करत असतील वगैरे वगैरे. तरी पण माझ्याकडनं जेवढं झालं ना मी तेवढं सेट केलेलं. तर काय नाही, मग आम्ही काय केलं, आता तयारीला लागलेलो. तर मी चटणीची तयारी केलेली आहे. चटणीसाठी ना मी शेंगदाणे असे भाजून घेतलेले, मिरच्या देखील भाजून घेतलेल्या. चटणी काय मी सिंपलशीच बनवणार होते आणि मम्मीला ती तयारी करून देत होते, जे की आपल्याला धपाट्यामध्ये टाकायचं आहे त्याचं चटणी वगैरे जे काही करायचं होतं ते करून देत होते. आणि मम्मीला फक्त तेवढंच होतं, म्हणजे आम्ही दोघींनी मिळून ओव्हरऑल हे काम केलेलं. तर मी चटणीसाठी काय केलं, शेंगदाणे भाजून घेतले आणि मिरच्या पण भाजून घेतल्या. आणि आता मम्मीला हे धपाट्यासाठी लागत होतं, तर त्याच्यामध्ये मी काय केलं, लसूण घेतलेला, मिरची घेतलेली, जिरं, ओवा तर ते पिठामध्येच टाकलेलं, जिरं पण घेतलेलं आणि ते मिक्सरला फिरवलं. आणि नंतर जे पालकचे आम्ही प्युरी करणार होतो ना, तर ते थोडंसं म्हटलं तर गरम पाण्यात आपल्याला टाकायचे ते पानं. तर तशा पद्धतीने मी गरम पानं टाकले, जेणेकरून ते सॉफ्ट पण होईल आणि जे काही त्याच्यातले कीटकनाशके असतील ते सुद्धा मरून जातील. तर काय नाही, आपल्याला ना गरम पाण्यात नॉर्मली टाकायचं आहे, थोडेसे ते मुरडेपर्यंत ना त्याला राहू द्यायचं आहे. आणि असे एकदम सॉफ्ट झाले तर लगेचच काढून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले विटॅमिन्स वगैरे पण नष्ट होणार नाहीत यासाठी. तर मग एका बाउलमध्ये मी सगळे असे पानं काढून घेतले आणि हेच पानं आपल्याला काय करायचं आहे, मिक्सीमध्ये